नमस्कार, माझे नाव कुशवश घटे. माझ्या शाळेचे नाव आहे नारायणका हायस्कूल, तालुका पदोर, जिल्हा जळगाव. आपण जो घरात कचरा करतो त्यामुळे घरातील व्यक्ती ह्या आजारी पडत असतात. त्यामुळे आपण घरात ओला कचरा, सुका कचरा व औद्योगिक कचरा असे कचऱ्याचे वर्गीकरण करू शकतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन याला बळावा मिळतो. आपण ओल्या कचऱ्यामध्ये फळांच्या साली, उरलेलं अन्न व पालेभाज्या यांचा समावेश करतो. सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, थर्माकोल किंवा पेनाचे टोपण यांचा समावेश होतो व औद्योगिक कचऱ्यामध्ये केमिकल, ई कचरा, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादींचा समावेश होत असतो. आता जो समाजामध्ये कचरा होतो त्याला आपण निपटारा करण्यासाठी त्याच्यासाठी आपण 3R फॉर्म्युला हा यूज करत असतो. त्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला हा की रिड्यूस, दुसरा हा की रियूज आणि तिसरा रिसायकल. आता पहिला आर म्हणजे रिड्यूस. तर आता रिड्यूस म्हणजे कचरा कमीत कमी करणे. त्यासाठी आपण कॅरी बॅग व पिशवी यांचा वापर कमी करू शकतो. दुसरा आर म्हणजे रियूज म्हणजे कचऱ्याचा पुनर्वापर करणे. जसे की आपण जुनी नोटबुक असेल तर त्याचे जे पेजेस असतील त्याच्यापासून आपण नवी नोटबुक तयार करू शकतो. आता तिसरा आर म्हणजे रिसायकल म्हणजे पुनर्चक्रण करणे. जसे की थर्माकोल व प्लास्टिक आपण दुसऱ्या फॅक्टरींना देऊन आपण त्यांच्यापासून नवीन वस्तू हे बनवू शकतो. आता याच्यासाठी लोकांना काय सांगायला पाहिजे ते आपण पाहून घेऊ. आता जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्याला खूप कचरा दिसतो. तेव्हा आपण प्रत्येक शाळेत व ऑफिसमध्ये असे 3 डस्टबिन बनवून त्यांना तरी तिथं ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे आपण स्वच्छता ही परिसरात ठेवू शकतो. धन्यवाद.